संतांच्या पदस्पर्शानं पावन झाले हे बोरगाव नगरी अगदी आपल्या जवळच हाकेच्या अंतरावर 20व्या शतकातील थोर संत वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरी या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं. आणि साधू कसा असावा हे माऊलीकडे पाहून असणाऱ्या माणसाने जगावं. वारकऱ्यांनी कुणाकडे पाहून जगावं तर ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरी किंवा चाकरवाडीकर यांच्याकडे पाहून जगावं. म्हणजे नम्रता काय असते ते जगाला कळतं. असो, आज आपण वैकुंठवासी श्री बाबूराव उत्तरेश्वर बोराडे यांचं उद्या गंगापूजन आहे आणि त्या गंगापूजनाच्या निमित्ताने आज आपण एकत्र आलो आहोत. त्यांचा हा परिवार आणि त्या परिवाराने केलेला आग्रह आणि तुम्हा सर्व संतांचं झालेलं दर्शन. बरीचशी पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातूनही काही पाहुणे मंडळी आले आहेत. गाणारे पाहुणे आहेत, कीर्तनकार पाहुणे आहेत. भगिनी सुद्धा मुक्ताई सुद्धा उभा राहिली टाळ घेऊन. एवढा जर भावाला पाठिंबा असेल तर आज 3 वाजेपर्यंत कीर्तन चालेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही काय घाबरून जाऊ नका. तुम्ही म्हणून दादा कशाला आणलं याला असं काही म्हणू नका. आपण बरोबर आता 10 वाजलेत तर 11 वाजता आपण कीर्तन संपू. सज्जन हो, बऱ्याचदा गोष्टी मिळालेल्या ज्या असतात ना आपल्या जीवनामध्ये त्या पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. बघा, आपल्या जीवनामध्ये चाणक्य असं सांगतो की आपल्याला काय काय पुन्हा मिळेल तर आपलं गेलेलं धन आपल्याला पुन्हा मिळेल. पुनर्वित्तम पुनर्मित्रम. मित्र असणारा लांब गेला असेल त्याला 4 गोष्टी सांगून आपल्याला त्याची मैत्री टिकवता येईल. पुनर्भार्या, पुनर्मयी, गेलेली जमीन परत मिळवता येईल. एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. चाणक्य नावाचा शास्त्रज्ञ सांगतोय. चाणक्य नावाच्या अर्थशास्त्रज्ञ असं सांगतात की सज्जन हो, सगळं काही तुला पुन्हा मिळेल पण हा मानव जन्म तुला पुन्हा मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. करू गेलो तर तुकोबराय, ज्ञानोबराय आदी संतांनी भरपूर चिंतन केलंय. साधू संतांनी आणखी सांगितलेलं आहे. बघा, आपल्याला हा नरदेह सहजासहजी मिळत नाही. मी सांगून गेलो की आपल्याला हा नरदेह सहजासहजी प्राप्त होत नाही. 84 लक्ष योनी आपल्याला वेगवेगळ्या योनीमध्ये भटकावं लागतं. तिथं जन्म घ्यावा लागतो. तिथलं सुख दुःख भोगावं लागतं. आणि 84 लक्ष योनी झाल्यानंतर मग पुन्हा आपल्याला माणसाचा जन्म मिळतो. 30 लक्ष योनी आपल्याला झाडामध्ये घ्यावे लागतात. शास्त्रज्ञांनी शोध लावले झाडाच्या किती प्रकार आहेत पण त्यांना सुद्धा आणखी 30 लक्ष योनी करता आलं नाही. 9 लक्ष योनी आपल्याला असणाऱ्या या ठिकाणी किरडामध्ये घ्याव्या लागतात. किरड म्हणजे सापाचे प्रकार. 11 लक्ष योनी आपल्याला पक्ष्यामध्ये घ्यावं लागतं. आणि एवढं सगळं घेऊन सुद्धा मग आपल्याला काही 4 लक्ष योनी माणसाच्या जवळ मिळतो जन्म पण माणूस जन्म मिळत नाही. माणसाच्या जवळ जन्म मिळतो पण माणूस मिळत नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल आता. म्हशीचा जन्म माणसाच्या जवळ आहे का माणूस आहे? माणसाच्या जवळ आहे. बैलाचा जन्म माणसाच्या जवळ आहे का माणसाचा आहे? माणसाच्या जवळ आहे. कुत्र्याचा जन्म माणसाच्या जवळ आहे का माणूस आहे? माणसाच्या जवळ आहे. मांजर माणसाच्या जवळ आहे पण माणूस नाही. सज्जन हो, आपल्याला माणसाच्या जवळ 4 लक्ष योनी घ्याव्या लागतात. हे 84 लक्ष योनी झाल्यानंतर मग आपल्याला आपलं पाप आणि पुण्य समसमान झाल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराजांनी सांगितलं शेवटची पाळी नाम म्हणे तेव्हा नरदेव
सोयीचा आहे. जास्त तेल टाकल्यामुळे भाजी होता तेवढा आवाज गेला. नामा म्हणे देवा नरदेहा या नरा जानोनी मातेरा केला पुढे. नामदेव महाराज म्हणतात त्याला कुठं आता मनुष्य जन्म मिळाला होता, पण माहिती असून सुद्धा आपल्या ग्रामीण भाषेत चांगलं सोयाबीन मात्र्यामध्ये घातलं. कळते की नाही? चांगलं सोयाबीन मात्र्यामध्ये घातलं आणि मात्र्याचं तर मात्रच झालं अगोदर. विठ्ठल विठ्ठल आता मिळाला जन्म पण पुन्हा काय मिळणार नाही का? नाही नाही, आता नाही मिळणार का? एकदा चान्स आहे माणूस म्हणून जन्मायचा. आता जर चांगलं कर्म केलं, आता जर भगवंताची भक्ती केली, आता जर भावभक्तियुक्त अंतकरण आपलं शुद्ध केलं आणि आता जर भगवंताच्या भक्तीत राहिलो तरच आपल्याला पुन्हा जन्म मिळेल, नाही तर नाही. कशावरून? आता मागुता येईल फेरा हे तो नगडे या नगरा. आता पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म मिळेल हे सांगता येत नाही, कारण आपल्याला असणारे या ठिकाणी पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळेल हे सांगता येत नाही. आपल्याला एकदाच हा मनुष्य जन्म मिळालाय, त्याचा आपण योग्य वापर केला नाही. कशावरून? काही माणसाला मनुष्य जन्म मिळाला पण कळाला नाही, काही जणांना कळाला पण मिळाला नाही, काही जणांना मिळाला आणि कळाला सुद्धा. तुमच्या लक्षात आलं असेल, काही जणांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. कशावरून? कारण त्यांनी कधी तक्रारच केली नाही आम्हाला हा मनुष्य जन्म मिळावा म्हणून, कधी मागणी केली नाही देवाकडे. ऐका, गटारीतल्या किड्यानी देवाकडे कधी तक्रार केली नाही, देवा कसं गटारात जगावं लागतं रे, आम्हाला ह्याच्यातून मुक्त कर, असं कधीच म्हटले नाही. काय पुय पंकीचे किडे चिळसी घेती. त्याच्यासाठी दृष्टांत असा आहे, एक साधू ज्याला भूत भविष्य वर्तमान कळत होतं, आणि तुम्हाला मी सांगतो साधूला भूत भविष्य वर्तमान कळतं, फक्त त्यानं सांगत हिंडू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यानं असं सांगितलं की बुवा, शिष्याला जमवलं आणि सांगितलं मी आता 4-5 दिवसामध्ये जाणार आहे, पण चुकून माझा असा माझ्या काय कर्माची गती असेल म्हणून मला भगवंताने असणाऱ्या वेगळ्या योनीमध्ये जन्म देणार आहे, म्हणजे सुकराच्या जन्माला मला आता देव घालणार आहे. त्याचं नाव आपण घेऊ नये, पण सांगतो तुम्हाला, म्हणजे डुकऱ्याच्या पोटाला मी येणार आहे आणि तुम्ही काय करायचं, 3 दिवस झाल्यानंतर अशा ठिकाणी कानाजवळ लाल पट्टा असलेलं ठिपका असलेलं मी जन्माला येईल. तुम्ही 10-5 जणांनी मोठे मोठे दगड घेऊन यायचे आणि 3ऱ्या दिवशी मात्र मला मारून टाकायचं. शिष्य म्हणले कसं काय? हुडकल वा गाव? नाही हुडकल म्हणे, जावा तुम्ही. पत्ता वगैरे सांगितला आणि नेमकं त्याच दिवशी त्या बुवांनी देह सोडला आणि डुकराच्या पोटाला जन्माला आले. त्यांनी पत्ता काढत काढत गेले की पाहिलं वा कानापाशी पांढरा ठिपका असलेलं एक दिसलं यांना. त्यांनी म्हणले लक्ष ठेवा, दगड ठेवा गोळा करून, चांगली कार दगड. आणि काय झालं, यांनी गप्पा मारण्याच्या नादात 3 दिवसा झाल्यानंतर फक्त काही क्षण गेले. काही क्षण गेल्यानंतर हे दगड मारायला टपल्यानंतर त्या डुकराच्या पिल्याला वाचा फुटली आणि त्यांनी सांगितलं ए थांब थांब, मारू नको म्हणे. का? 3 दिवस झाला आणि काही क्षण गेल्यानंतर मला असं वाटतंय की मी जिथं आहे तिथंच बरं आहे, मी जिथं आहे तिथंच बरं आहे. मला सांगा त्यांचं काय जीवन असतं, किती वाईट दशा असते. आपल्याला नाकाला सुद्धा रुमाल लावल्यानंतर आपण तिथून जाऊ शकत नाही. एवढ्या घाणीमध्ये जन्म मिळालेला असताना सुद्धा त्याला पुन्हा असणारा मनुष्य जन्म किंवा त्याच्यातून मुक्त होऊ वाटत नाही. ज्ञानोबाला असं म्हणतात, काय पुय पंक्तीच्या किड्याची विसी घेती, म्हणून त्यांनी कधी तक्रार केली नाही. म्हशीनं कधी तक्रार केली का की पांडुरंगा मला वारीला जाता येत नाही, आता मला याच्यातून मुक्त कर? नाही, कधीच नाही.
बैलाने कधी तक्रार केली का मला याच्यातून मुक्त कर, मला वारीला जायचं नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काही एक उपजताच मरती. काहींचं जीवन तर एवढं क्षुल्लक आहे तरी सुद्धा त्यांना मनुष्याचा जन्म मिळत नाही. त्याने त्या मिळालेल्या मनुष्य जन्म मिळालाही नाही आणि त्यांना कळालाही नाही. विठ्ठल विठ्ठल. आता ज्यांना मिळाला नाही त्यांना कळाला, कुणाला मिळाला नाही, देव लोकांना हा जन्म मिळाला नाही. येईल पुढे, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. देव लोकांना जन्म मिळाला नाही पण कळाला. त्यांना असं लक्षात आलं की अरे या मनुष्य लोकांमध्ये जन्माला आलं ना की हातामध्ये टाळ घेता येतो, गळ्यामध्ये पक्वाजा आवाज अडकवता येतो, श्रुतीच्या विना लावला जातो आणि ज्ञानोबा तुकाराम म्हणत आळंदी ते पंढरपूर आपल्याला जाता येतं. मोठे मोठे जपी तपी संन्यासी सुद्धा या आळंदीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. सहजासहजी वारकऱ्यांची असणारी फौज, वारकऱ्यांची मंडळी मांदियाळी भगवान विष्णू परमात्म्याने पाहिली आणि देवाला वाटलं काय विष्णू पदामध्ये घेऊन बसला, चला आपण अवतार घ्यावा. महादेवांना वाटलं भक्तीचा आनंद आपल्याला घेता यावा, ब्रह्मदेवाला वाटलं भक्तीचा आनंद घेता यावा, आदिशक्तीला वाटलं भक्तीचा आनंद घेता यावा, म्हणून आपलं उच्च अशा प्रकारचं पद सोडलं त्याने आणि ते मृत्यू लोकांमध्ये आले. कोण? ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा, मुक्ताबाई ज्ञान किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मसोपान तो झाला भक्तानंद वर्षला. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णू भगवान ज्ञानेश्वर महाराज झाले, भगवान महादेव निवृत्तीनाथ झाले, ब्रह्मदेव सोपान काका झाले आणि आदिशक्ती मुक्ताबाई झाले आणि त्यांनी भक्तीचा आनंद लुटला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्ती प्रेम सुखाने नवे आणि का, भक्ती प्रेम सुखाने नवे आणि का, भक्ती प्रेम सुखाने नवे आणि का, भक्ती प्रेम सुखाने नवे आणि का. पंडित वाचक ज्ञानी आसु, ज्ञानी आसु, ज्ञानी भक्ती प्रेम सुख नेनवे अनेका. पंडित वाचका ज्ञानियासी, ज्ञानियासी, ज्ञानियासी.
आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, पंडित झाला तर तो शास्त्र सांगत बसेल बुवा, वाचक झाला तर तो वाचत बसेल. पण भक्तीचं असणाऱ्या ठिकाणी जर महत्व कळायचं असेल, भक्ती प्रेम सुख जर कळायचं असेल तर त्याला भक्तच व्हावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. देवलोकांना ब्रह्मादी विष्णूंना याचं महत्व कळालं हो, म्हणून त्याने असणाऱ्या या ठिकाणी अवतार घेतला. महाराज अवताराला आले, उद्धराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. उद्धार करण्याकरता, आपला जनसामान्याचा उद्धार करण्याकरता संत वेगवेगळ्या ज्ञातीमध्ये जन्माला आले आणि त्यांनी सकळांचा उद्धार केला. महाराज आणि साधं सोपं जे भगवंताचं नामस्मरण आहे ना, ते त्यांनी जगाला ओरडून सांगितलं. हरिभजनी ढवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. त्यांनी भजनानं असणाऱ्या ठिकाणी जशी एखादी माऊली घुसळण करते ना, तसं जग असणाऱ्या ठिकाणी ढवळून काढलं. कशामुळं? हरिभजनी हे ढवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. विठ्ठल विठ्ठल. सगळीकडे त्यांनी असणाऱ्या या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून साधू संतांनी केलेली ही क्रांती आहे. माणुसकीचा धर्म आज का टिकून आहे? कारण भागवत संप्रदायाची शिकवण आज जगाला सगळ्यात महत्वाचा असलेला, सगळ्यात मोठा असलेला माणुसकीचा धर्म शिकवतो. असो, मग माणसाला जन्म मिळाला, त्याला कळाला नाही का? हो, कळालाच नाही. का बरं? त्याचा वापर अनाठाई आहे म्हणून. अनाठाई म्हणजे जिथं वापर करायचा आहे तिथं तो वापर करत नाही म्हणून. एक चौफळ्यावर ग्रस्त उतरला, मुक्काम्या गाडीनं उतरला, त्याच्या लक्षात आलं नाही, गुंगी लागली आणि त्याला बोरगावला यायचं होतं. कुठे यायचं होतं मामा? बोरगाव. हा, म्हणजे जागेत तुम्ही. हा हा. आणि चौफळ्यावर उतरला, कंडक्टरला म्हणला, का हो साहेब, तुम्ही मला मुक्कामी गाडी उठवायचं की नाही बोरगावला? तो म्हणला, सगळे माणसं उतरताना मी बोरगाव बोरगाव म्हणत होतो. तो म्हणला, मला वाटलं तिकडचंच बोरगाव आहे काय की, म्हणून मी उठलो नाही. उतरला आणि 4-5 जणांनी लक्ष ठेवून त्याला बडवायला सुरुवात केली. चांगला चोपला, मार दिला आणि मग तो धावत पळत कसा तरी आरडत बोंबलत नीट गावाकडे गेला. तिथं बसलेलेच होते सगळे, होते की नाही दुपारी पण. महादेवाला, मारुतीला आयुष्यामध्ये कधीही हनुमानजीच्या दरबारामध्ये डाव खेळू नये, त्याचं कधी चांगलं होणार नाही. मी सांगतो, माणसं म्हणतील असं का म्हणतात तुम्ही? अहो, आपल्या मंदिराचं पावित्र्य आपण नाही जपायचं तर दुसरे जपतील का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसाने झोपू नये, मंदिरामध्ये आपलं सोयाबीन वाळू घालू नये, मंदिरामध्ये लेकरं खेळवत बसू नये. लेकरांना वळण लावण्यासाठी मंदिर आहे, मनाला शांतता मिळण्यासाठी मंदिर आहे. आपल्या मंदिराचं पावित्र्य आपण जपावं. ते 10-5 जण खेळत बसलेले, त्यांनी लगेच बघितला हा वरडायलेला, उठले आणि जवळ आले. म्हणले, रामभाऊ काय झाले या अवस्था? सगळे कपडे फाटलेत, तोंडावर लाल बुंद तोंड झालंय, कुणी केलं हे सगळं? तो म्हणला, काय सांगू, मुक्कामी गाडी चुकली, तिथं मला झोप लागली, तिथं उतरलो, कोण होते की काय होते की, खूप मारलं मला. बरं, असू दे असू दे, तुझा जीव वाचला हे काय महत्वाचं आहे की. जाऊ दे, मार खाऊ दे, पण तू वाचलास, बरं झालं, मोठ्या नशिबाचा होतास. काय काय घेतलं चोरट्याने? तो मला मोबाईल घेतला, पैसे घेतले, गळ्यातली चैन घेतली, हातातल्या अंगठ्या घेतल्या. तिथे एक जण हुशार होता, तो म्हणला, परवाच तुम्ही बंदुकीचं लायसन काढलंय म्हणे. तो म्हणला, मग काढलंय की, बंदूक कुठं होती? तो म्हणला, होती, मी बंदुकीला हातच लावू दिलं नाही चोरट्यानं. आणि गनिमत तेवढी तरी त्यांनी ठेवली माझ्याजवळ, म्हणून मी कसा तरी पळत आलो. तुमच्या लक्षात आलं का नाही कोणास ठाऊक? पण रामभाऊंनी ती बंदूक दाखवली असती, एखादी गोळी जर झाडली असती हवेत,
चोरट्याने त्यांना हात लावला असता का? नसता. नसता लावला. पण त्याचा वापर त्यांनी अनाठाई म्हणजे लपवून ठेवण्यासाठी केला. दुसरा असा दृष्टांत आहे, एका राजाला जवाहीर पाहिजे होता, हिरा पाहिजे होता. तो कित्येक दिवस शोधत होता की चांगला हिरा कुठं मिळेल. आणि चलत चलत त्याचं लक्ष गेलं तर एका मेंढीच्या गळ्यामध्ये तो हिरा होता. त्यानं त्या मेंढी राखणाऱ्याला बोलवून घेतलं आणि त्यानं सांगितलं, बाबा हे त्या मेंढीच्या गळ्यात जे चमकतंय ना ते मला देऊन टाक. तो मला काय करायचं राजेसाहेब, तुम्हाला राहू दे की माझी मेंढी किती छान दिसायला लागली. मला असं कर, तुला 10 रुपये देतो. तो म्हणला 10 रुपये द्यायला राजा तयार झाला. काहीतरी घोळ असेल. असं समजू नका कमी शिकलेले माणसं अडाणी असतात. चांगले चांगले शिकलेल्याची ते परीक्षा घेतात कधी कधी. राजाने सांगितलं, तुला 10 रुपये कमी वाटतात का? 100 रुपये देतो. तो मला नाही राजेसाहेब, 100 रुपयाची वस्तू आहे का ती? तुम्हाला कळते का नाही? कशी चमकायली बघा ना. ते मला 1000 रुपये देतो. नाही नाही, 1000 रुपयाची तर वस्तूच नाही म्हणे. मी काय द्यायला अडाणी बिडाणी समजलं काय? मला सगळ्या गावाचा बाजार करतोय मी. राजानं वाढवून वाढवून 1 लाख रुपये किंमत केली. मग ह्यानं सांगितलं, असं करा, तुम्ही उद्या या मला भेटायला, मग आपण ठराव करू. 5 लाखापर्यंत किंमत गेल्यावर यानं सांगितलं की ही वस्तू काय आहे ते आपण तपासून तरी बघावी. मग त्यानं केजला सोनार लाईनला गेला. त्यानं बघितलं, सोनारला विचारलं काय आहे? काय नाही, उगा वस्तू आहे. केवढ्याला घेता तुम्ही? तो म्हणला घेऊ 200 रुपयाला. काय तुला काय करायचं म्हणे हे? तो म्हणला 200 रुपयाला द्यायला काय मग येड आहे का? काल राजांना 5 लाखाला मागितलाय. असं म्हणल्याबरोबर तो सोनार म्हणला, ह्याला कळालं काय की काय आहे ते? सोनार म्हणला, राजाचं जाऊ दे, मी 10 लाख रुपये देतो. तो म्हणला, ती वस्तू इकडे दे माझ्याकडे अगोदर. ये म्हणे पुढच्या आठवड्यात, मग बघू आपण. राजाला कळाल्यानंतर ते 15 लाखाला कसं तरी त्यानं ठराव केला. तितक्या त्याचं पोरग आलं आणि पोरानं सांगितलं, काय चालू आहे? म्हणजे काय नाही, आपल्या मेंढीच्या गळ्यातली वस्तू आहे. काय राजे लोक बी येडे असतात, काही कशाच्या बी नादी लागतात. ही चमकणाऱ्यासाठी 15 लाख रुपये राजा द्यायला. तुम्हाला नका ऐकू नका, 20 लाख सांगा राजाला. तुम्हाला 20 लाख. राजा म्हणलं, हे 20 लाख, पण आता बदलायचं नाही. आणि 20 लाखाची वस्तू दिल्यावर घेऊन आला घरी. आणि घरी आल्यानंतर मग त्याची बायको म्हणायला लागली, काय दोघं बी बापले केडे आहे तुम्ही? 20 लाखाची जेव्हा तो वस्तू घेतोय त्या अर्थी ते काहीतरी महत्वाचे असेल, तुम्ही जाण महागारी घेऊन या. राजानं सांगितलं, आता मिळणार नाही, कारण ठराव आपला पक्का झालाय, रजिस्ट्री व्यवस्थित झालेली आहे. विठ्ठल विठ्ठल. नावाची वस्तू राजाला त्याचा जो राजमुकुट असतो त्या राजमुकुटाला लावायची होती. ती वस्तू सापडलेल्या मेंढपाळाने आपल्या शेळीच्या गळ्यात बांधली. म्हणजे त्याचा काय केला? अनाठाई वापर केला. जिथं करायचा होता तिथं केला नाही. तसा आपण ह्या मनुष्य जन्म मिळालेला कुठं वापर केला? संसाराचा दास होण्यासाठी वापर केला. कुठं वापर केला? नाही त्याची सेवा करण्यात वाया घालवला. कुठं वापर केला? विषयाच्या स्वाधीन असणारा हा जन्म आपण घालवला. कुठं वापर केला? ज्या ठिकाणी करू नये त्या ठिकाणी अनाठाई वापर केला. आणि मिळालेल्या आयुष्याचं आपण मात्र केलं. विठ्ठल विठ्ठल. साधू संतांना मात्र मिळालाही आणि कळालाही. कशावरून? साधू संतांचा एकही क्षण वाया गेला नाही याच्यावरून. साधू संतांना जेवढं आयुष्य मिळालंय तेवढ्या आयुष्यामध्ये त्यांनी फक्त भगवंताची भक्ती केली. फक्त हा देह असणारा देवाची सेवा करण्याकरता घडवला. ह्या मुखाचा उपयोग त्यांनी फक्त देवाचं नामस्मरण होण्यासाठी केला. डोळ्याचा उपयोग भगवंताला पाहण्यासाठी केला. हाताचा उपयोग टाळी वाजवण्यासाठी केला. पायाचा वापर तीर्थयात्रा करण्यासाठी केला. मनाचा वापर देवाला अर्पण करण्यासाठी केला. नव्हे सगळा देहभाव विठ्ठलाच्या चरणी वाहिला. म्हणून असणाऱ्या साधू संतांना हा नरदेह कळाला. तुकोबरायचा अभंग आहे. डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा, देई देवा, तेची मज सुख देई देवा.
सुख देई देवा, देई देवा, तेचे मज सुख देई देवा, मोठ्यानं म्हणा की मामा करवले असे लिचपीच असल्यावर नवरदेव असे पळून येतील लोक, बुट तर नेतील पण नवरदेवाला अगोदर पळून येतील. विठ्ठल 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 साधू संतांनी आपल्या जीवनामध्ये डोळ्याने विषय नाही पाहिले, डोळ्याने संसार नाही पाहिला, डोळ्याने फक्त देवाचं रूप पाहिलं. माणसं म्हणतील तू कबर आहे आमच्या सारखेच होते की बघत होते की सगळीकडं, पण त्यांच्या बघण्यामध्ये आणि आपल्या बघण्यामध्ये फरक आहे. आपण बघतो पोळी आहे, चपाती आहे, वेगवेगळे पदार्थ आहेत या रूपानं, पण काही माणसं बघतात की ते फक्त गहू आहेत, गव्हाच्या या वस्तू आहेत. तसं साधू संत माणसाकडे बघताना काय बघतात तर विश्वरूपानं हा भगवंत नटलेला आहे या रूपानं बघतात. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. हरिमुखी गाता हरपले चिंता, त्या नाही मागूता जन्म घेणे. जे जे दिसतंय ना साधू संताला त्याच्यामध्ये देव पाहतात. बुद्धी भगवंत म्हणून भेटतो या जना, नाहीये भावना नरणारी. जे जे दिसतंय ना सजीव निर्जीव त्या सगळ्यामध्ये त्यांना पांडुरंग दिसतोय, त्याच्यामध्ये कृष्ण दिसतोय, त्याच्यामध्ये भगवान परमात्मा दिसतोय. म्हणून त्याने असणाऱ्या या ठिकाणी पाहण्यासाठी डोळ्याचा उपयोग त्या देवाला पाहण्यासाठी केला. आपण मात्र डोळ्यानं 80% ज्ञान मिळतंय बरं का, आणि 80% पाप पण होतंय डोळ्यानंच. जास्तीत जास्त पुण्य डोळ्याने आणि जास्तीत जास्त पाप सुद्धा डोळ्यानेच. म्हणून डोळ्याने साधू संतांनी देवाला पाहिलं. कानाचा उपयोग कशासाठी केला? लोकांच्या चाड्या ऐकायला. हा
नको ठाव चिंतुयासी. आणखीन एक तुकोबरायांचा गोड अभंग आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. असा गोड अभंग आहे. आपल्या मनाला सुद्धा देवाच्या पायाजवळच राहायला सांगितलं पाहिजे. कारण हे मन देवाच्या पायाकडे जात नाही. त्याला दुसरीकडे जाण्याची खूप असणाऱ्या या ठिकाणी ओढ लागली. म्हणून देवाच्या चरणाकडे मनाला जाण्यासाठी मनात येते धाव घेई राहे विठोबाचे पायी. ऐक रे मना तुझ्या सोयीताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. मन हे अत्यंत विकारी आहे. मन हे विकारी स्थिरता नये रे. ज्याचे निसंगे भ्रमती भले रे. प्रारब्ध माझे मजला कळेना तुझ विन रामा मज कंठवेना. मन हे विकारी आहे. क्षणाभरामध्ये असणारे या ठिकाणी सगळ्यात जास्त वेग प्रकाशाचा आहे. प्रकाशाचा असणारा वेग एवढा आहे की आवाजाचा वेगापेक्षा जास्त प्रकाश आहे. म्हणून वीज अगोदर चमकते आणि नंतर आवाज येतो. त्या प्रकाशाच्या वेगापेक्षा सुद्धा मनाचा वेग जास्त आहे. बरोबर आहे का मामा? आता काळेगावचं अंतर किती आहे? 10 किलोमीटर. 10च आहे का? कमी आहे? 5 आहे का? बरोबर. गाडीवर जायला किती वेळ लागतंय? 10 मिनिट 15 मिनिट. मनानं जायला किती वेळ लागतंय? जाऊन आला असतात तुम्ही म्हशी वगैरे सगळे बघून विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून मनाचा वेग जास्त आहे माऊली. त्याच्यासाठी आपण काय करावं तर आपण असणाऱ्या साधू संतांच्या पावलावर पाऊल ठेवून कळावं. माझा विषय असा होता या नरदेहाचं महत्व साधू संतांना कळालाय सज्जन हो. म्हणून त्यांनी आपल्याला हाकारून सांगितलं का नाव घेता राहू नका. आपलं हित व्हावं आपलं भलं व्हावं असं साधू संतांना आंतरिक तळमळ वाटते. म्हणून त्यांनी जगाला सांगितलं की सज्जन हो मिळालेला हा नरदेह फुकटचा नाही. तुला मिळालेला हा नरदेह देव लोकांनी याची इच्छा केली. अभंगाच्या पहिल्या चरणात लोक